गवळणी बांधितली धारणाशी गळा
गवळणी बांधती धारणाशी गळा, गवळणी बांधती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावनिया मागे शोधे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागे भीक मागे, धावनिया मागे शोधे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी, महायोग पीठे तटे भीमरथ्याम परम पुंडरीकाय गातुम पुंडरे समागत चित्तंत मानंद कंदम परब्रह्मदेवम हरे पांडुरंग कैलाशी राणा शिवचंद्र मोळी हरेंद्र माता मुकुटेंद्र आरण्य सिंधू भवद्भर हरी जलीन शंभो समज पूर्ण तारी मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ज्याने पंढरी सारिकाचे अपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती विठ्ठल सखा सोयरा जोडियला, जो का विरक्त विख्यात भूतळवटी हा बोधला, त्या श्री सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, जयांचे केलिया स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरणा श्री गुरूंचे नमस्कार आता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, गवळणी बांधती धारणाशी गळा, गवळणी बांधती धारणाशी गळा, खेळी त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावनिया मागे यशोदे भोजन, अवघे अनहिंडे रानो रान गाई पाठी। भगवान सिद्धेश्वराच्या परम पावन भूमीत पांडुरंगाच्या आणि साधू संतांच्या कृपेने, गुरुजनांच्या आशीर्वादाने, मान्यवरांच्या पाठीशी उभा राहून ही सांस्कृतिक विचार वारसा चालावा, या त्यांच्या भावनात्मक आणि सक्रिय सहभागामुळे होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर शहर आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सोलापूर जिल्हा कमिटी सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित या दुसऱ्या वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये याला मल्टीपर्पज म्हणायचं, बहुउद्देशीय। श्री संत एकनाथ महाराज यांचीही चतुशताब्दीच्या माध्यमातून संत जगनाडे महाराज आणि या भूमीचे भूमिपुत्र जे सच्चिदानंद बाबाचे वंशज आहेत आणि त्या पद्धतीने अनेक संतांचं चरित्र ज्यांनी आपल्या लेखणीतून अभिव्यक्त केलं आणि ग्रंथ रूपाने पिढ्यानपिढ्या लोकांना संत जीवनाच्या विचाराचा आविष्कार कसा होईल त्याची सोय करून ठेवली असेल आता तावरे भाऊ आणि वैकुंठवासी महादेव नाना शिंदे यांच्या पुण्यस्मरणाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तीपर्यंत किरण बोधले महाराज, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि शहर सोलापूर शहराचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुभाष महाराज शिंदे महाराज यांच्या मार्गदर्शनाने
आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय भावनात्मक आणि जीव ओतून कशा पद्धतीने कार्य करावं या सगळ्या भगीरथ प्रयत्नाने होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन अत्यंत थाटामाटात केलं. अगदी हांडे महाराजापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष आदरणीय पूज्य गहिनीनाथ महाराजांपर्यंत सगळी झालेली कीर्तनं म्हणजे सोलापूरकरांसाठी असलेली एक आध्यात्मिक मेजवानी होती. आणि याच्यामध्ये आपण 7 दिवस तृप्त झालेला आहात. आज हा काल्याचा दिवस आहे. काल्याच्या दिवसाच्या निमित्ताने सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळातील या प्रकरणातील अभंग आहे. यामध्ये जगद्गुरु तुकोबराय अपूर्वता व्यक्त करतात. अपूर्वता अशी असते बरं का, छोटा माणूस मोठा झाला तर ती अपूर्व ठरते आणि मोठी माणसं छोट्यात मिसळली तर ती अपूर्वता ठरते. आपापल्या स्टेटस प्रमाणे वागणारी माणसं समाजात खूप असतात, त्यांच्या लेवल प्रमाणे चाललेले असतात. परंतु छोट्या माणसाने आयुष्यात कर्तव्य करणे याच्या यशाचं शिखर जर गाठलं, एखाद्या शिक्षकाने उत्कृष्ट रीतीने राष्ट्रासाठी जर काम केलं तर त्या शिक्षकाला सुद्धा राष्ट्रपती होता येतं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि म्हणून शिक्षक दिन साजरा करायचा असेल तर त्यांच्याच नावानं साजरा केला जातो. ही अपूर्वता आहे. आदिवासी कुळात जन्माला येऊन प्रपंचातली प्रतिकूलता असताना सुद्धा राष्ट्राची सेवा करता 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 देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर जाता येतं. देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. याचं कारण आहे भारतीय शिक्षण पद्धती आणि भारतीय लोकशाहीचा विजय म्हणजे आदिवासी कुळातल्या द्रौपदी मुर्मू आईसाहेबासारख्यांना देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाता आलं. ही गोष्ट महत्वाची आहे. जो जन्मताच सोन्याच्या चमच्यानं दूध पिलाय तो माणूस मोठा झाला तर काय. अदानी अंबानीच्या मोरा मुलाने कंपनी टाकली तर कौतुक नाही, पण फुटपाथवर झोपणारा माणूस आपल्या लेकराला शिकवतो आणि आपल्या लेकराला सुद्धा या देशातील एक महान उद्योगपती जर बनवू शकला तर ती सुद्धा विशेष आहे. मोठ्या माणसाने छोट्यात मिसळणं विशेष आहे आणि छोट्याने काय होणं मोठं होणं विशेष आहे. या सेवेकरता निवडलेल्या अभंगाचं वर्म काय असेल तर ब्रह्म. एवढं मोठं ब्रह्म, परंतु गवळणी बांधिती धारणाशी गळा, त्याला गवळणीने बांधलं. अपूर्वता आहे. एवढं मोठं परब्रह्म पण गोपाळ गाड्यामध्ये खेळतं, ही विशेषता आहे. जगाला भरण पोषण करणारा परमात्मा पण यशोद्या मातेला जाऊन जेवायला मागतो. हे मोठ्याने छोटं नाही. एवढं मोठं परब्रह्म पण गोपाळगड्यावर खेळताना गोपाळगड्याने सांगितलं तुला सुद्धा वळती करावी लागेल. तर हिंडे रानो रान गाई पाठी, हे विशेष आहे. आणि एवढा मोठा देव, परंतु तो जर देव गोपाळगड्याबरोबर सरळ भाविकांच्या पुढे प्रसादाची भीक मागत असेल तर ते विशेष आहे. याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. गंगा मृत्यूला कधी येत नाही. भगीरथ राजानं असा पराकाष्ठेचा प्रयत्न केला महाराज, म्हणून गंगा आली. त्याला भगीरथ प्रयत्न म्हणतात. तसं सोलापूरच्या सगळ्या विकासाच्या बाबतीत मालक सोलापूरच्या विकासाच्या वाटचालीमध्ये आम्हाला भगीरथ दुसरा दिसतच नाही. मालक म्हणजे भगीरथ. आणि तुम्हालाही धन्यवाद देतो. काल्याचं कीर्तन एक तासभरच करणार आहे, कारण वैकुंठवासी महादेव नाना यांचं रौप्य महोत्सवी पुण्यस्मरण आहे.
आपल्याला त्यालाही वेळ लागणार आहे आणि केलेल्या कामासाठी कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी सुद्धा 10-15 मिनिटाचा वेळ आपल्याला लागणार आहे. तुम्हाला गोकुळातला कृष्ण जरी दिसत नसला तरी सांगतो कसा कृष्ण होता, असा कृष्ण. मला काही चिंता काळजी आहे. आणि देवाचं रूप कुठं असतं? देवाचं रूप म्हणजे निरागस, जिथे कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. आणि ती उड्या मारीत हिता आलं मला माझ्या त्याच वेळेला डोक्यात आलं, एक नाही एक दिवस त्याला हे कीर्तनाचे व्यासपीठ मिळणार आहे. एक नाही एक दिवस. आणि आता तर ते निवांत झोपले, त्याच्यामुळे काळजी करायचीच कारण नाही. असं योगेश बाप्पा असते, सुभाष महाराज शिंदे महाराज असते, अखिल भारतीय वारकरी म्हणजे जिल्हा तालुका शहर सगळे पदाधिकारी असतील, सदस्य असतील आणि या सत्याच्या पाठीशी उभा राहणारे सर्व अन्नदाते असतील, दानधर्म करणारी मंडळी असतील. तुम्हाला माझी जाता जाता विनंती काय नाही, हे सप्ताह टिकाऊ करा वाटतो का आपल्याला? दरवर्षी व्हावा वाटतो का? दरवर्षी व्हावा वाटतो? काही नाही करायचं. दरवर्षी न चुकता आपली 1 दिवसाची कमाई सप्त्याला द्यायची. सप्ताह कधीच बंद पडणार नाही. आपण नेते लोकांना तरी कुठपर्यंत त्रास द्यायचा? त्यांचं विकासाचं काम करतात. अशी छोटी मोठी कामं त्यांनी कधी कधी केली तरी बाद झालं का? त्याला थोडं टेन्शन फ्री करीत जावं सगळ्याला. अरे लक्षात, हे आपलं काम आहे, आपणही करू. कधी अडचण पडली तर ते आपल्या पाठीशी व्हायचंच. असं सगळ्याला मान्य आहे ना. पण आपली एक मजुरी करणारा माणूस असला तरी त्यानं म्हणायचं 1 दिवसाची कमाई मला सप्त्या द्यायची आणि संस्काराची परंपरा चालवायची. हा ठराव पास केला तर काही अडचण नाही ना. करायचं ना. महिलांच्या बाबतीत आहे का नाही? एक फोटो गेली बाबा. पुरुष मंडळी सिद्धेश्वराची भूमी आहे एक, आणि पंढरपूर क्षेत्रासारख्या तीर्थक्षेत्राचा जिल्हा आहे. त्याच्यामुळे सप्ताहाची परंपरा इथं काहीपणे चालणं आपला स्वाभिमान आहे आणि महाराष्ट्राच्या पुढे आदर्श आहे. असो, आज आपण काल्याच्या निमित्ताने फक्त तासाभराचं चिंतन करणार आहोत. कधी कधी असं वाटून जातं माणसाला, कधी कधी असं वाटून जातं काळ किती पुढे चाललाय. कुठेतरी वाडी वस्ती लमान तंड्यावर शिकलेले माणूस कोणी होता का? कोणी होता का? एखाद्या गावात पत्र आलं तर पाटील कुलकर्णीला वाचता येत होतं. हा काळ होता. पण आज वाडी वस्ती तंड्यावरची लेकरं IAS ऑफिसर झाली. जुन्या काळातली आपल्या भागातली मोठी मोठी कुटुंबातली लेकरं शिकायला कुठं होती? जास्तीत जास्त पुण्याला. कुठं असायचं? स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख असतील, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, अशी काही मोठी दिग्गज मंडळी. त्यांना विचारलं कुठं शिकले? आम्ही पुण्याला शिकलो. काळ किती पुढे गेलाय आज. जगातल्या अनेक देशात लेकराचे शिकताय, आपल्याला माहीत सुद्धा नाही. मध्ये ती युद्ध चालू होतं बघा, काय नाव त्या देशाचं? युक्रेन. युक्रेन मध्ये आपल्या देशाचं नाव सुद्धा माहित नाही, पण त्या देशात सुद्धा आपली लेकरं शिकायला गेलेली दिसली भारताची. युक्रेन किती प्रगती झाली आज. चूल आणि मूल करणारी स्त्री परराष्ट्र मंत्री म्हणून सक्षमपणे जबाबदारी सांभाळली. देशाचा पंतप्रधान, अर्थमंत्री, राष्ट्रपती, एक सोडून 2 महिलांनी घोषवलं. कुठं कमी? आज पेट्रोल पंपावर गेलं तरी आहेत, ST ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत. आता तर पोलीस खात्यातल्या महाराष्ट्राच्या प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली? रश्मी शुक्लाताई महाराष्ट्राच्या प्रमुख आहेत. जुनी लोक म्हणायचे बायकोला आमचे गृहमंत्री, पण आज रोजी महाराष्ट्राचं गृह खातं ज्यांच्या हातात आहे
इतक्या उच्च पदावर अशा प्रकारचा जाण्याचा योग आला. ह्या सगळ्या काळात पुन्हा गोकुळातलं चरित्र, गाई राखलेलं चरित्र, हा दैव तूप लोणीचे चोरे केलेलं चरित्र, हे कशाला सांगायचे आजच्या पिढीला? कशामुळे सांगायचं? काळ किती पुढे गेला. लहान लेकरू जर म्हणलं मम्मा मला जिलेबी खायची, मग मला करायची गरज नाही मोबाईल. मग बोल तुला ही आवडते का ती आवडते का ती आवडते, उठायची गरज नाही, लगेच ऑर्डर पार्सल लगेच. साडी घ्यायची झाली तर उठायची जायची गरज नाही. ज्योतीची आई, पंटीची आई, बाळ्याची आई, इकडे कुठली डिझाईन चांगली दिसते बस. खिशात हात घालायची सुद्धा गरज नाही. किती प्रचंड प्रगती आज झाली समाजाची. कुठल्या क्षेत्रात कोणत्या ह्याच्यात नाही अशातला भाग नाही. आता लांबून कॉफी टाकायचा तर विषय करायला. मोबाईल खिशात आहे, कॉफी चालू. आता सरकार सुद्धा थकले, ह्या लबाड्याला काय औषध काढावं. पण लोक त्याच्या पुढे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेले. मग कशासाठी हे पाहिजे त्याचं थोडक्यात उत्तर आपल्याला पाहिजे आणि सेवा संपवायची. कशासाठी पाहिजे? कृती साधी असेल पण ती कृती अनेक पिढ्याला संदेश देणारी असेल तर ती कृती समाजाच्या समोर आदर्श असते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काही गावागावाला शाळा काढल्या नाही. यांनी झोपडी जाऊन शाळा काढलेल्या नाही. आज त्यांचं जेवढं कौतुक होते, मला मी जरा धाडसानं वाक्य वापरतो, आज त्यांचं जेवढं कौतुक होते तेवढं काम नाही. मग कौतुक का होत आहे? काम थोडं असेल पण त्यांनी केलेलं काम हजारो पिढ्याला आणि कोट्यावधी कुटुंबाला आदर्श आहे. कोट्यावधी कुटुंबात काय आहे? आदर्श आहे. कामाचं स्वरूप काय हे नाही, कामाचं परिक्षेत्र काय याला महत्व नाही. पण जगाच्या समोर क्रांतिकारी पाऊल टाकून अनेक पिढ्याला त्याच्यातून संदेश मिळावा, बोध मिळावा, हा त्याच्यातला उद्देश असतो. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कोणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे चरित्र केलं त्याचा आपल्याला विचार करायचा. या महाराष्ट्राच्या मायभूमीला दोन जिजाऊचे उपकार आहेत महाराज. दोन जिजाऊचे. एका जिजाऊने आदर्श राजा घडवला तर एका जिजाऊने आदर्श संत घडवला. मा जिजाऊची शिकवण झाली भाऊ, होतील भाऊ बरी या सम. आज जगात अनेक राजे झाले, अनेक होतील, पण छत्रपती शिवाजी महाराज सारखे छत्रपती शिवाजी महाराजच त्याला उपमा देत आहे. गगनम गगनाकारम सागरम सागरोपमम. आकाश कोणा एवढं? आकाश एवढेच. समुद्र कोणा एवढा? समुद्र एवढेच. छत्रपती शिवाजी महाराज कोणा एवढे? छत्रपती शिवाजी महाराज एवढेच. आणि अशा छत्रपतीला घडवण्याचं काम मा जिजाऊने केलं. पण जगाच्या समोर एक आदर्श राजा घडवण्याचे उपकार मा जिजाऊने केले. आणि दुसरी गोष्ट, श्रीमंताच्या घराण्यातली सावकाराची मुलगी पण जगद्गुरु तुकोबारायाची पत्नी म्हणून आल्या. आपण तुकोबारायाचं चरित्र जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. पण पतीच्या पाठीशी खंबीरपणे जर उभा राहिलं
तर आपला पती केवढा मोठा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे एका जिजाऊने आई म्हणून काम केलं तर एका जिजाऊने पत्नी म्हणून काम केलं. जर जिजाऊमा तेवढं काम केलं नसतं त्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते आणि दारिद्र्याला जर टक्कर दिली नसती. आणि आता पाहुणे आले 4-5 आम्ही म्हणतो जरा पार्सल मागवा, फक्त चहाचा दोघाचाच करावा त्यांचा आणि बस, पातीलच मोठं नाही आता घरात. प्रचंड दारिद्र्याला तोंड देऊन न विचारता पती कुठे भजनाला गेले हे माहीत नसायचं. पण जिजाबाईंनी देऊच्या बाहेर यायचं. आणि तुकाराम महाराज कोणत्या वाटाने गेले विचारायचं कोणा. रस्त्याचा खडा घ्यायचा आणि कानाला लावायचा. ज्या रस्त्याच्या खड्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाला ते माझे तुकोबा आहे त्या रस्त्यात. माझे तुकोबा आहे त्या रस्त्याने गेले जिजाबाईंनी तिथे जायचं. म्हणून लक्षात ठेवा तंत्रज्ञान कितीही पुढे जाईल. आज तर गरज असे मी एक जाता जाता सांगतो, जितकी श्रीमंती वाढेल तितका परमार्थ वाढवा. माय माऊल्या तुम्हाला प्रश्न विचारतो, पाच माणसापुरती भाजी केली पातेल, अचानक 5 माणसं वाढल्यानंतर काय करावं. 5 माणसापुरतं पाणी टाकलं, त्याच्यात चव राहील का. पाणी टाका पण तितकाच मसाला वाढवा, तेवढंच तेल आणि कोट टाका, भाजीची चव जाणार नाही. तसं आपल्या मिळवलेल्या शिक्षण सत्ता आणि समृद्धीच्या काळामध्ये जर आपण संस्काराचं साधू संतांच्या आशीर्वादाचं पांडुरंगाच्या कृपेचं तेल मीठ त्यात नाही टाकलं तर आपल्या आयुष्याच्या भाजीतली चव निघून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या नाम शब्दाची समाजाला गरज आहे, म्हणून संस्काराची गरज आहे. धर्म कोणताही असू द्या, लक्षात कोणताही धर्म असेल प्रत्येक धर्माचा उद्देश एकच आहे. माझा धर्म तुझा धर्म म्हणण्याचं कारण नाही महाराज. लक्षात मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो. शहरामध्ये अनेक शाळा आहेत, प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असेल पण सर्व शाळेचा अभ्यासक्रम एकच आहे. जगातील सर्व धर्मपंथांची भूमिका आदर्श समाज घडावा, समाजामध्ये शांतता सुव्यवस्था लाभावी आणि समाजाचं जीवन आनंदाच्या साम्राज्याच्या दिशेने वाटचाल करावं. त्यासाठी त्याला परतत्वाची परमात्म्याची प्राप्ती व्हावी आणि ज्ञानोत्तर भक्तीने जग ढवळून निघावं, हेच सगळेच आहे. म्हणून आपल्याकडे दाढी शेंडी अलग आहे, दोनों का भगवान एकीच आहे. लुंगी धोती अलग आहे, दोनों का भगवान एकीच आहे. अलग लक्षात. तुम्ही धामणगावला गेला समाधीवर चांद आहे. काय आहे? चांद आहे. औरंगजेब राजाने कुणाला स्वीकारलं नाही, पण मानकोजी महाराजाला सांगितलं, महाराज तुमचं साधुत्व मला मान्य आहे, फक्त एक करा, माझे कोणी धर्माविडी मंडळी तुमचं मंदिर पाडते त्यासाठी माझा चांद राहू द्या. अलग लक्षात. आणि तुमच्या घराण्यात एक मोगल बादशाह मानकोजी महाराजाचा आदर करतो पण आमची मुसलमानाची सेवा राहते. आज दामणगावला मुस्लिम जबाबदार आहेत. आणि ही संस्कृती, समाजातले ऐक्य, समाजातली समरसता, समाजातली सामाजिक भूमिका लक्षात ठेवण्यासाठी या संत विचाराची गरज आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताहात अनेक साधू संतांनी, मोठमोठे अधिकारी संतांनी आपला उपदेश केलेला आहे. संतांच्या वाणीच्या द्वारा आपल्यापर्यंत प्रबोधन पोहोचवलेलं आहे. त्याचा आजचा काल्याचा दिवस आहे. या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं थोडक्यात वर्णन करायचे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेच्या कारागृहामध्ये अवतीर्ण झाले आणि भगवंताच्या लक्षात आलं की आपल्याला इथे योग्य ठिकाण नाही. काय नाही? योग्य ठिकाण नाही. कोणत्याही कामाची सुरुवात जिथे प्रतिकूलता आहे तिथे करायची नसते, जिथे अनुकूलता आहे त्या ठिकाणी करायची असते. नियम आहे. चिवडाच्या रानात फिरून उपयोग नाही. बियाचं बी वाटोळ होतं, उगवत पण नाही. अलग लक्षात. जमीन पण कापल्याशिवाय राहत त्याला वापसा होऊ द्यावा.
भगवंताने विचार केला अनुकूलता कुठे आहे? आपल्याला मथुरेत जमणार नाही. कंस तर सगळ्याला मारायला बसलेला आहे. मोडीले यज्ञ राहिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य घेणे. मग काय करावं? भगवंताने सांगितलं वडाला नंदाच्या घराला मदनी हे मोकळा असं म्हणल्याबरोबर आपल्या वेळेत कीर्तन होत असल्यामुळे भगवान नंदाच्या घरी गेल्यानंतर आता श्यामसुंदर परमात्मा त्या परमात्म्याला पाहिलं की गोपीला खूप आकर्षण. तर एक वाक्य नेहमी उच्चारतो, आता उच्चारू का? बायकाला दोन गोष्टी आवडतात मला, एक मूल आणि दुसरं काय? फूल. जुनाचा काळ असा होता, असा दुसरा असेल त्याला अशी ती जाळी असायची, त्याच्यावर फुलाचा गजरा असायचा. पण आता एवढी फुलं वाढत असताना, इतके फुलाच्या बागा वाढत असताना दुसऱ्या बाजूला गेला नाही. त्या बिचाऱ्याने काय पाप केलं काय सांगता येत नाही. पण त्यांचं पण खरं बिचाऱ्यांचं रोजच्या रोज कुठे त्यालाही करीत बसा. आलं लक्षात? आता वेळ नाही, टाइम इज मनी. वेळ नाही त्याच्यामुळे. जुन्या काळात तालुक्याने आमदार होते बरोबर. आता लोकसंख्येच्या प्रमाण निघाल्यामुळे काही आमदाराच्या जागा काय झाल्या? गोठल्या. नुसते आमदाराच्या जागा गोठल्या नाही, हे पण गोठले. हे पण कमी झालं. पण फुल आवडत. आणि दुसरी गोष्ट मुलावर किती बी व्याप असू द्या, लेकरू दिसलं की बाई जाणारच. मला घेऊ द्या, किती छान दिसतंय, किती स्वीट आहे, छान आहे, खूप छान, खूप छान. त्याच्यामुळे गप्पा मारणार. चावटच झाले, आगावत झालेलं नाही अजून, पण तुमचे कोचिंग क्लास तर त्याने अटेंड केले. अशा पद्धतीने ते पोर असायचं. एक वाक्य होतं बघा, जोपर्यंत स्त्रीच्या अंतःकरणात लेकराबद्दलचा वात्सल्य भाव आहे तोपर्यंत मनुष्य जात जिवंत आहे. ज्या दिवशी स्त्रीच्या मनातला मुलाबद्दलचा वात्सल्य भाव संपेल त्या दिवशी मानवजात जिवंत राहणार नाही. अरे आपल्या स्वतःला विसरून मूल हेच आहे आपलं दैवत म्हणून समाज घडवणारी आई म्हणजे स्त्री असते. म्हणून निसर्गाने स्वभावता त्यांच्यामध्ये वात्सल्य भाव घातले. प्रत्येक गोपीने म्हणावं मला घेऊन जायचंय, मला घेऊन जायचंय. हे भगवान परमात्मा रांगता 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 रांगत जायचे. रांगत 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 यायचे. बायकोचं म्हणलंय सरळ असतं, खूप सरळ सांगायचं, बघ ह्याच्यात लोणी आहे, बघ ह्याच्यात तूप आहे. मला का लक्षात? खूप सरळ. किती सरळ? 18-20 वर्ष माहेरात राहिले तरी पतीचा संसार माझा संसार म्हणून करते. आपल्याला मॅच व्हायला लय दिवस. सरळ बाबा खरे बाबा. नवीन पोराला विचारित नाही कारण त्यांची अजून जमलेलीच नाही. पण बघा किरण महाराज म्हणले मला मामाची कृपा असणं गरजेचं. सध्याची खूप अडचण आहे महाराज, खूप अडचण. तुम्ही जुनी लोक लय नशिबान. आमटी बाजार माणसं होती पण 2-2 बायका. ते व्हॉट्सअपवर येते बघा आताच्या पोराच्या पहिले किती मुलगी बघायला गेला. विचार बाळा तुला घरचं काय काम येतं का? नाही. ती पोरगा असू दे नाहीतर मीच रोज करतो. बाळा तुला शेतातलं काय काम येतं? घरचं येत नाही तर शेतातलं कुठलं आहे? असू दे काही दिवसानं मला मुलं मुलीला बघायला जाणार, मुलीच मुलाला बघायला जाते. त्या मुली म्हणतात मी स्वयंपाक नाही केला तर चालेल का? चालेल. आलं का लक्षात? मी भांडी नाही घेतली तर चालेल का? चालेल. काही बी चालेल, फक्त तू ओव्हर. काय मोठा विचित्र. आज आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत की महिलांचा स्वभाव मात्र निर्मळ असतो. कसा असतो? या लेकराला घेणार, कडेवर घेणार,
हे परमात्मा रांगत 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 गेले आणि रांगत गेल्यानंतर त्याला माहित होतं कशात काय मग चोरी करायची, दही दूध तूप लोण्याची चोरी करायची. रांगत रंगणी चोरी रांगताना कसं चकायचं, कळवे तळ हात टेक, कळवे तळ हात कळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगणात तुम्या देखील असे. मी स्वतः पाहिलं, माझ्या घरातलं दही दूध याने चोरलं. गवळण जसवंती पै सांगे आल्या कृष्णाचे नि मागे, येणे येणे व श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले. दुसरी म्हणते येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके तोडिले, दया दुधाते बक्षिले उलंडिले ताकाते. यशोदेकडे तक्रार केली, पण यशोदेला कोणत्या बी आईला आपल्या मुलाची चूक वाटत नाही. मग यशोदेने सांगितलं, अजिबात बोलू नका, माझं पोरग तसं नाही. श्रीरंग माझा वेडा गेला नाही दुसरा वेडा, तुम्ही याची संगत सोडा. माझं लेकरू तसं नाही, माझं लेकरू कसं बाळा सगुण गुणाचं. किती चांगलं आहे पोरग, कसं बी असू द्या. आईच्या मनात त्याच्यात इतका पॉझिटिव्ह विचार असतो, सकारात्मक असतो. लेकरू हागलं ते सोन्यावणी हागत, दह्यावणी ओकत, हागलो तरी सोन्यासारखं, मग कर दागिने दह्यावणी ओकत करतो. पण आपल्या लेकराबद्दल निगेटिव्ह विचार जिच्या अंतकरणात अजिबात नसतो, तिचंच नाव आई. लक्षात, तिचंच नाव आई. उलट तिने गोपीच्या चुका शोधल्या. पुण्याची गोटी ग लागताची गोटी एवढी गोटी ग गोटीच्या नारी. तुम्ही पुण्याचा तुम्ही बारा घरच्या, तुम्ही बारा घरच्या, तुम्हीच माझ्या पोराचा भवला चोरला, अमक चोरलं, गोपी चोरली. मग गोपीने लक्षात घेतलं, आपण सांगून उपयोग नाही. आता आपल्या ताकदीवर लक्षात ठेवा, कुणाच्या बी नादी लागा, पण बायकाच्या नादी लागा नाही. नाही नाही, पुरुषापेक्षा बायकाला 16 पट ताकद देवानं जास्त दिली. 16 पट. आपल्या पोटी जन्माला आलेल्या लेकराला बापाला समजूत घालता घालता आयुष्य जातं, तरी जुळलंच हे सांगता येत नाही. 18-20 वर्षांना ज्या घरात जाते त्या पोराला 2च वर्ष बस म्हणजे बस, मोठं म्हणजे ते ताकदीशिवाय काम होतं का? उगं वर्ष 2 वर्षे मिस्टर त्यांना आणि पुन्हा आम्ही गावात जातो, मिस्टर सांगते मला कुठे आमचा गडी का नाही, पुन्हा गडी त्याला काय कळतच नाही. राहू द्या, मला काय कळत नाही, राहू द्या. आणि रोज जर लढाई घरात कोणाची असेल, तुम्हाला नावं ठेवणारा रोज कोण असेल? बायकाचं काय ग बसत नाही, काय ग बसत नाही. पुण्यात एका महाराजांना मला घरी नेलं आणि ते शाल घातले नारळ राहायला, ते नारळाने गेले किती, मगच कळत नव्हतं काय तुम्हाला. माझ्या बरोबर परमेश्वर महाराज होते, त्यांना असं वाटलं
ह्यांना पेक्षा आलं पुन्हा शाळा नाही हे अशाची अडवणी पडतं बघा. आणि रोजच्या गोष्टीला एवढं तोंड देता कमाल आहे बहादराव. तुम्ही सत्याचं दूध पिला. आम्ही म्हणतो आपल्याला काही एवढं सहन व्हायचं ना. आम्ही सरकारात मागं पण तुम्ही दंड ठोकून पुढे अलग लक्षात. मग गोपी त्यांनी म्हणलं जाऊ दे त्याला काय करायचं म्हणले कुठपर्यंत सांगायचं त्याला. सगळ्या गोपी एकत्र झाल्या आणि त्यांनी सांगितलं धरा धरा या पोराला बांधणी मारा उकळाला. सगळ्या गवळणी एकत्र आल्या. त्या गवळणीने काय केलं कृष्णाला पकडलं आणि पकडल्यानंतर काय केलं दाव घेतलं आणि कशाला बांधलं गवळे बांधती धारणाचे गवळणी बांधती धारणाची धारणाशी गळा. सगळ्या गवळणी एकत्र जमल्या आणि जो मंथन करायचा खांब होता ना त्या खांबाला दावं बांधलं कृष्णाच्या गळ्याला बांधलं दावं. आता ही का चांगली गोष्ट आहे. एखाद्यानं बायकोला 2 चापटा मारल्या ती रडत आईकडे जाईल शेजारणीकडे जाईल तर शेजारीने म्हणते काय रावसाहेब तुम्हाला ह्या वयात शोभलं का वयाच्या वयात पाळले असतं कमीपणा थोडे शोभलं का. अलग लक्षात एवढं कमीपणाचं वाटत नाही. अलग लक्षात जुना काळात असा होता नवऱ्यानं राग राग फेकून मारायचं जर काही अडचण असते टाकीकडे म्हणायचे पुन्हा मारा तरी ती नाळून द्यायची. जुना काळ एका पकवायची बायको म्हणली मला मला मारले म्हणलं असू दे नाही वय आत लय लागत आहे आत लय लागत आहे. तू तवाच म्हणत होती जाऊ द्या काय देऊन टाका मला हरकत नाही तुला कळायला पाहिजे. रोज जर 10 झापडा पकवासाला हाणतोय तर आपण कसं टिकू बघा म्हणलं घेतलं लय मारितोय. ठीक आहे पण एखाद्या बाईने जर मारलं आणि माणूस रडत आला मला तिनं मारलं हे कमीपणाचं आहे का पुरुषार्थाचं आहे. त्या पद्धतीने एवढा मोठा परमात्मा पण गोकुळच्या गवळणी त्याला बांधतात आणि गुपचूप थोडके थोडके ते यशोदा आले हे बाबा जणू काय त्याला तडीपार करा एवढा गुन्हा केला. हे का अभंगाचं वरून असं लक्षात ठेवा. हे कोण आहे ब्रह्म आहे परब्रह्म निष्काम Thank you.
निष्काम तो हा गवळी आगरी. कोण आहे? बरोबर बंद आहे. ते गवळ्याच्या घरी आलं आणि गवळीने त्याला बांधलं. एक गोष्ट लक्षात घे, माणूस कुणाच्या अधीन होतो? एखाद्याच्या विशेष गोष्टीने आपण प्रभावित झालो, इम्प्रेस काय झालं, प्रभावित झालो की माणूस त्याच्या अधीन जातो. एखाद्याचे विशेष बादशाह मोठा होता, खूप मोठा, पण लक्षात आलं तानसेनने जर गीत राग गायला दिवेला, त्याने जर मेघ मल्हार राग गायला तर पाऊस पडतो. राजाला आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं तानसेनचं गाणं मला ऐकायचंय. तानसेननं सांगितलं हे राजासाठी गाणं नसतं, गाणं ईश्वरासाठी असतं. हा, आणि त्याला जर ऐकायचं असतं तर राजाला म्हणा मी गाताना ये आलो म्हणून सांगू नको. बादशाह उठला आणि गायला. एखादी एक गोष्ट अशी त्याच्या विशेष गुणाने प्रभावित माणूस झाला मग मात्र काही पण ऐकायला तयार. कोणाच्या कलेने, कोणाच्या ज्ञानाने, कोणाच्या वक्तृत्वाने आणि कोणाच्या सेवेने वेगवेगळे बघा कोण कशात प्रभावित होईल काही सांगता येईल. एक जणांना बायकोवरच कविता द्याल, सहज तुझी हालचाल. काय कविता लिहिली? मी कॉलेज असताना मला मराठीत होत, सहज तुझी हालचाल. म्हणजे तिच्या कर्तृत्वाने, तिच्या हुशारीने, तिने आपल्या प्रपंचात घेतलेल्या काळजीमुळे तो एवढा पॉझिटिव्ह झाला की तिने तिच्यावरच ग्रंथ लिहिला, सहज तुझी. मी संसारी माणसाचं सांगत नाही. भामती निबंध म्हणून जो वेदांत शास्त्रातला ग्रंथ आहे, ऋषी ग्रंथ लिहायला लागले. लिहिता 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 त्यांना आठवण राहिली नाही आणि ग्रंथ लिहिपर्यंत त्यांना काहीच सुचलं नाही. पण दररोज दिवा लावायची बायको आणि त्यांची सगळी अनुकूलता करून द्यायची. ग्रंथ लिहिल्यानंतर ते म्हणले तू किती दिवस झाले उभा? ते म्हणले ग्रंथ सुरू झाल्यापासून उभा. तो बायकोवर प्रभावित झाला आणि अद्वैतासारख्या ग्रंथाला मला त्याने बायकोचं नाव दिलं, भामती निबंध. काय नाव दिलं? भामती निबंध. बायको जर वेळोवेळा निवडून येऊन तिने जर हायट्रिक केली असेल आणि तिला जर केंद्रात मंत्रीपद दिलं असेल तर पुन्हा काही म्हणेल का? मग तिची मिरवणूक चाललेली असते. ती निवडणूक पाडणार नाही, पण मी पडेल का असं उभा राहिलेला. मी एकटंच उभा राहिलं, मी तिथून चालत होतो. मला वाटलं ह्याच्या गळ्याकडून चालावा. किंवा ना महाराज तसं नाही. तिचं कर्तृत्व, झाशीची राणीचं कर्तृत्व, अहिल्याबाईचं कर्तृत्व, मुक्ताबाई जनाबाईचं कर्तृत्व हे इतकं प्रभावित झालं. अरे जनाबाईनं उभा राहून शिव्या दिल्या, पांडुरंगाने आहे का? म्हणून एवढ्या प्रगत समाज व्यवस्थेत आणि या तंत्रज्ञानाच्या काळात गोकुळ का सांगायचंय? गोपीची भक्तीच एवढी मोठी, ब्रह्मांड नायकाला बांधून घेतल्यात आनंद वाटला. काय वाटला? बांधून घेण्यात आनंद वाटला. म्हणून हे परिक्रम फक्त एक गोष्ट समजली की बस, बाकीच्यावर जास्त वेळ देत नाही, आपल्या टायमाला जायचं. या अभंगात एक सूत्र द्या. लोक म्हणतात आम्हाला लोक विचारित नाहीत, आमचा वास सुटलाय. एक महिने मी गेलो तर ती म्हणजे आमचं भांडण आहे, मला तुम्ही गावात आलं मिटवायचं का? त्याचं कारण म्हणजे भाऊकीने आमची लग्नपत्रिकेत आमचं नाव टाकलं नाही, आम्हाला बांगड्या बाळ्या बोलवलं नाही, आम्हाला शिदडी सोडाय बोलवलं नाही, काहीतरी न्याय निवाडा करा. मी म्हणलं काय निवडलं नाही? म्हणलं तीनदा तिनं दिराला इशीत आणलं. मग म्हणलं तुला कशाला शिदडीची? आपल्या सख्या दिराला म्हणजे इशीत तिनं तीनदा आणलं चपलं, मग तिला बांगड्या बाळ्या बोलू देत का? अरे आयुष्यामध्ये असा गुण कमवा
की लोकांनी आपल्याला बोलावं अपेक्षाची गरज नाही. लोकांनी आपल्या समोर हात जोडून उभा राहावं. गुण कमवा. काय कमवा? गुण कमवा. आणि कुणी एखाद्यानं हार घालावा अपेक्षा कशाला करता? समाजासाठी असं काम करा की लोक जेसीबीनं तुमच्यावर फुलं उधळतील. असं समाजासाठी काम करा. असं समाजासाठी काम करा. म्हणून गवळणी बांधिती धारणाशी गळा गळ्याला बांध. मग गुपी म्हणल्या हे असं बसून चालत नाही. काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. यशोदा म्हणली ह्याला रानात लावलं पाहिजे. मग अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. गोपाळगडी रानात गेले. रानात चालल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं 10 ते 12 कीर्तन जर 11 ते 1:30 वाजेपर्यंत चाललं तर बिगर नाश्त्याचे गेलो तर अगोदर तर आपल्याला शुगर आहे. थोडं काहीतरी काय झालं पाहिजे. खाऊन गेलं पाहिजे. पर्यंत गेल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं भूक लागली. यशोदेला बोलल्या यशोदे घराकडे चाल मला जेव घाल. साध्या गव्हाची पोळी काठी मला पुरणपोळी करून देऊ मोठी. नाही आडवीत गोळासाठी मला जेव घाल. तर बघा तुम्ही पंचतारांच्या हॉटेल किती 20,000चं प्लेट घेऊन खा. त्यानं पोट भरल. पण आईनं कुस्करून दिलेला शिळ्या भाकरीचा काला जरी असेल तर तो अमृतापेक्षा श्रेष्ठ. अमृतापेक्षा. पण तुम्हाला ही माय मावल्याला विनंती आपल्या लेकराला नवऱ्याला हातानं करून खाऊ घाल. हातानं करून खाऊ घाल. लई मोठी ताकद आहे त्याच्यात. आपण तर इंग्लिश शाळेत पोरं घातली 2 लाख रुपये गेले. आता ताणच नाही. शॉर्ट्स बी त्यांचे, मोठ्या बी त्यांचे, शर्ट बी त्यांचे, नाश्ता बी त्यांचा. आणि काही दिवसानं पोरग बी मग दुसऱ्याचं मग तुमचं. ज्याच्या हातचं आपण अन्न खातो त्याच्यावर आपली प्रीती जडते महाराज. आणि त्याचा शब्द ऐकण्याची प्रीती. आता कीर्तनाला वेळ झाला तरी मी का काढलंय? त्यांच्या हातचं गरम गरम 2 घास तुमच्या पोटात पडावे हेच माझी. आता लई पार स्वतः खाऊन निघाला. आणि तुम्हाला सांगतो बाहेरच्या खाण्यात आता काहीच खरं राहिलेलं नाही. रात्रीच्याला भोपळा एवढा असतो. इंजेक्शन दिले तर सकाळी एवढा होतो. आणि असे भोपळे खाल्ल्यामुळे माणसं भोपळ्यासारखे. आता माणूस इतका व्यवहारी झालाय समाजाचं आरोग्य बघायला तयार नाही. काय बघायला तयार नाही? समाजाचं आरोग्य बघायला. या व्यावसायिक लोकांना माझी विनंती महाराज पैसे मिळून काय करता? जर समाज रोगाने जर्जर झाला तुमच्या केमिकल टाकण्यामुळे तर हे तुमचे पैसे कुणाच्या उशाला घेऊन झोपणार आहेत? तुम्ही चटणी भाकरी खा पण आपल्या व्यवसायातून मिळणार यायचं असलेलं अन्न समाजाचं आरोग्य धोक्यात आणता कामा नये. असं या पद्धतीने यशोदेला बोलले घराकडे चला मला जीव घाल. तूप लावून भाकर करी वांगे भाजून भरीत करी. पर कांद्याची कोशिंबिरी मला जेव घाल. चिमणाचा आई करून दे उंडा. अंगाला लवकर करून दे मांडा. दुरी गेल्या गाईच्या झुंडा मला जेव घाल. काय त्या बोलण्यात प्रेम आहे. काय त्या आईच्या शब्दातली ताकद आहे. गोपाळगडी जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान म्हणतात यशोदे घराकडे चाल मला जेव घाल. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. मग त्या आईला जेवायला मागताना कसं मागायचं? सावकाश नाही. धरणीया मागे यशोदा धरणीया मागे यशोदा Yeah.
मध्ये भोजन भगवंताला यशातून पळत जाऊ, आई मला जेवायला घाल, आई मला जेवायला घाल, धावून या मागे. त्याचं कारण आहे बच्चों के पैर चंचल और बुड्ढों की वाणी चंचल. लहान पोराचे पाय चंचल असतात, या घरातून त्या घरात पळतच जातात. आईने गोळे आणायला पैसे दिले की पळतच दुकानात जातात. बच्चों के पैर चंचल और बुड्ढों की वाणी चंचल. म्हातारी माणसं गप्प बसत नाही. म्हणलं का नाही 2 वाजता पाहुणे येणार आहे, जरा शांत राहा बरं का. मग ते पाहुणे 2 वाजल्यापासूनच शांत राहते बरं का. आणि पाहुणे येते 4 वाजता, मग बोलायला सुरुवात करतात. तुम्हाला गप्प बसला ते म्हणे किती वेळ गप्प बसायचं. बच्चों के पैर चंचल और बुड्ढों की वाणी चंचल. मग धावून यायचे भगवान परमात्मा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने जगाला कार्य नाठविषयी कृपाळू देवासी पोषितो जगाशी पृथ्वीची नेतृत्व केली, त्याशी यशोदा घोर झाले का. यशोदा ही मागच्या काळातली भक्त आहे आणि म्हणून भगवान तू स्वीकारतोय. ठीक आहे, गाय घेऊन निघाले, रानात गेले. 1 वाजून गेले, रानात गेले. सूर्याचे किरण सकाळी पडले, पण अध्यक्षाचे किरण कोणा 1च्या नंतर माझ्यावर पडू नये. अलग लक्षात. भगवान परमात्मा खेळायला लागले, गाई लागले, खेळायला लागले. खेळणार कोण. खेळी त्या गोपाळा माझी ब्रह्म परब्रह्म परमात्मा गोपाळात खेळतोय. आणि खेळणं म्हणजे तेवढं सोपं नाही महाराज. तुम्ही किती मोठे छोटे असा खेळणार, पण खेळताना बरोबरीच. एखाद्या उद्योगपतीचा पोरगा कबड्डी कबड्डी खेळायला लागला आणि झोपडीतला पोरगा तिथंच कबड्डी खेळतोय. मग कबड्डी खेळणं कबड्डी 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 महागाई देतो, महागाई होती. झोपडीतल्या पोराने पाय धरला, आला का लक्षात. आणि खडीच्या खाणीवर काम करणाऱ्या मजुराच्या पोराने त्या उद्योगपतीच्या छातीवर जाऊन बसला. कुठपर्यंत, जोपर्यंत त्याचा दमछाक होत नाही तोपर्यंत झोपडीतल्या पोराला पाय सोडला नाही. आणि खडीवर काय खडी फोडणाऱ्याच्या पोराने त्याच्या छातीवर उठला नाही का. खेळात सगळे सारखे, गरिबी श्रीमती तुमची तिथं खेळात सारखे. तसे भगवान परमात्मा खेळायला लागले की बस गोपाळगडने तेवढंच कार्यक्रम करायचा. पण गंमत अशी झाली, नेहमी करता हुशार माणसं जास्त घरी आणि जाऊ नये. हुशार माणसं आपल्याला मदत करीत नाहीत, आपल्या गरिबीचा फायदा घेत असतात. कुठे ह्यांचा फायदा घ्यायचा आहे, कुठे यांचा फायदा घ्यायचा आहे. एक जणाच्या मुलीचं लग्न जरा आडलं, दुसरी एक मोठा माणूस गेला मला, तुझ्या पोरीचं लग्न आडलं, मला नाही बरं वाटत, मला जेवणच जाईल, मला झोपच येईना. ह्याला वाटतं हे करतो का ही मदत. मला काय करावं, मला ते तुझ्याकडे तुझी 2 बैल आहेत ना, ते विकून टाक मला. ते म्हणला कोण गिरायक, मी घेतो. मग हुशार माणसं नेहमी करतात काय करतात, दुसऱ्याचं शोषण करतात. हे बघा, जर हुशारीला संस्कार नसते तर ते चातुर्य समाजाचं शोषण करीत, तेलगी विजय माल्या निर्माण होते. आणि हुशारीला जर संस्कार असतील, अलग लक्षात, तर राष्ट्राचा विकास करील. गाडगे तुकडोजी महाराज जन्माला येतील, त्याच्यातून ज्ञानोबा तुकोबाराज जन्माला येतील. अलग लक्षात, हुशारीला संस्काराची जोड असली पाहिजे. भगवान परमात्मा हे करत नव्हतं. मग गोपाळगडाने सांगितलं, द्या तुझ्या गाई बाजूला कर, कानोबा निवडी आपली वजनी गाई निवडून काढ तुझ्या. देवाने म्हणले कशामुळं काय. म्हणजे 3 गोष्टी. एक तर तुझ्या घरची शिदरी आणत नाही, एक. दुसरी गोष्ट, अंगावर डाव आला तर काय करीत नाही, डाव देत नाही, लबाडी करतो. आणि तिसरी गोष्ट, गायच्या वाट्या कधीच करीत नाही. त्याच्यापेक्षा देवाने सांगितलं आमचं काय चुकलं, आमचं काय चुकलं. आता मोठ्या माणसापुढे अशी अडचण होती मला, मोठ्या माणसाला नाव ठेवत आहेत. आपण नारळ देवावर फोडतो का शेजारच्या दगडावर फोडतो, शेजारच्या दगडावर फोडतो, बरोबर. देवावर फोडतो, भावाला नाव ठेवायचं नाही. आमचं दादाला चांगलं होतं, पण कसं वहिनीचा स्वभाव बरोबर. म्हणलं अरे तुझ्या वहिनीने तर तुला एवढं शिकवलं, मी नको म्हणतो, वहिनी म्हणजे मला नाही जमत, माझ्या लेकराला कमी शिकवा पण भाऊजीला शिकवा. आणि तू कसं करणे, वहिनी पहिल्या बऱ्या होत्या पण आता बदलल्या.
आणि एकदा का मनात आलं ना बस, एका बाईने सांगितलं किती दिवस एकत्र राहायचे. थोरले मालक पुण्याला राहते, तिकडेच पुरवते, तिकडेच पोराला उद्योग काढून दिले. तुम्ही शेतात काम करताय, किती काम तुम्हाला शहरात जायचं झालं तर फक्त खताची पोती भरायला तुम्हाला नेते. मी लग्नातले फोटो बघितले तुमचे, नाताचे बघितले, तुमच्या तोंडाकडे सुद्धा बघू वाटलं नाही. निवळ तुम्ही आता निवळ ऊसातल्या रानडुकरांनी दिसायला. पण ते वेगळा राहिला दुसऱ्या तसं गोपाळगडाने सांगितलं देवा तूच चांगला आहे, पण तुझ्या कानोबा उजळा तुझ्या गाई होत्या नव्हत्या कळंबा ठाई. मग कृष्णाने सांगितलं मला काही बाजूला काढू नका, गाईची वळती करतो. गाईची वळत्या करता हिंडी रानो रान गाई पाठी, गाई राखून राखून दमले, वेळ झाली म्हणजे चला बळू गाई बैसू जेवो एके ठाई, बहू के देवन बाई भेटे आला शी. खूप 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 म्हणले आता भूक लागली, चला आपण म्हणले जेवण करू. जेवण करायला लागले, सगळा काला एकत्र केला. आणि भगवान परमात्म्याने मात्र जे सरळ विचाराचे होते गोपाळगडे त्यांना म्हणायचं मला द्या की. भोळेपणा लागी भीक मागे कोण, तुका म्हणे सर्व काळा ज्याची आणली, तो सर्वज्ञ परमात्मा आहे. गोपाळगड्याचं उष्ट खातो, गोपाळगड्यासमोर भीक मागतो, हात जोडतो, गवळणीकडून बांधून घेतो, गोपाळगड्याबरोबर खेळ खेळतो, डाव देतो, यशोदेला भोजन मागतो. एवढंच नाही, गाईच्या मागे फिरतो. याचं सूत्र काय असेल तर जीवनामध्ये आपल्या आयुष्यात तुम्ही कितीही मोठी माणसं असू द्या, काळजी करू नका, फक्त असं सूत्र गाठा, त्या मोठ्या माणसाला सुद्धा आपल्या अधीन व्हावं, अशा प्रकारचे जीवनात कार्य करावं. आणि म्हणून मी आजची झालेली तोडकी मोठी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि शिंदे महाराजालाही मी धन्यवाद देतो की शिंदे महाराज आपल्या वडिलांचा मुख्य महोत्सवी सोहळा एवढ्या थाटामाटात व्हावा ही आपली खूप महत्त्वाची भूमिका आहे. आज काळ असा आहे की वडिलाची तिथी लक्षात ठेवायला तयार नाहीत पोरं, परंतु आपल्या वडिलांचा पुण्यतिथीचा रौप्य महोत्सवी सोहळा वैभवशाली व्हावा हे अंतःकरणात भावना आपल्या आहे. त्याचं मूळ कारण आहे आपल्यावर आई वडिलांनी केलेले संस्कार आणि वारकरी संप्रदायाची शिकवण तुमच्यामध्ये असल्यामुळे हे आपण करू शकलात. आपल्याला कोटी कोटी प्रकारचा धन्यवाद देतो. माता भगिनीला सर्वांना धन्यवाद देतो. सोलापूर शहरातला कार्यक्रम मंडप अर्धा असा कधीच नसतो. गेली 7 दिवस अत्यंत तुमच्या भरगच्च उपस्थितीने या कार्यक्रमाला वैभव लाभलं. आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्याला सातत्याने सगळ्या भजनी मंडळाला सगळ्याला बरोबरी घेऊन काम करावं ही त्यांच्या मनातली भावना रुजवण्याचं काम आपण केलं. त्याबद्दल सर्व श्रोत्याला मी टाळी वाजवून हेच आहे. आणि आता तर तुम्ही संकल्प केलाय ना, काय केलाय आता तर तुम्ही संकल्प केलाय, जास्त नाही. प्रत्येकाने आपली 1 दिवसाची कमाई सप्ताह समितीला आणून जर दिली तर सप्ताह समिती हे वैभव सातत्याने टिकवून ठेवी एवढी सद्भावना व्यक्त करतो. आदरणीय मालक, आपण नेहमी करता सांस्कृतिक कार्यक्रमाला बळ देण्याचं काम करता. असं नेतृत्व हे सोलापूर करायला लाभलं हे भाग्य आहे. हे भाग्य आहे. त्याचं कारण बऱ्याच आता आम्ही वारकरी मंडळाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून देशातल्या वेगवेगळ्या प्रांतात जातो, पण बरेच लोक म्हणतात हे काय चाललं, हे काय चाललं, हे काय चाललंय सांगू. अरे ज्यांनी आळंदी पंढरीच्या वारीला जत्रा बनलो ती माणसं आता पांडुरंगाच्या जय देव जय देव. अरे बाबा तुम्ही किती मोठे व्हा. अरे तुम्ही माणसं आहेत राजा, तुम्ही माणसं आहेत. देव देव आहे. अरे ज्याला सोन्याची नगरी होती अशा रावणाला सुद्धा त्याची हिंमत चालली नाही. बाकीचं काय पत्री सरकार पंढरपूरला घेऊन आणि साधू संत साहेब, मी कोणाचं कौतुक म्हणून नाही, पण वस्तुस्थिती आता राम मंदिर एवढं झालंय. काही लोक म्हणतात हे राजनीती आहे. राजनीती नाही, ही धर्मनीती लक्षात ठेवा. ही धर्मनीती आहे.
राजनीती नाही. कशाला बी काही म्हणू नका. समाज एवढा चतुर आहे म्हणून आता पंगत बसणार आहे. काय करायला गेले किरण महाराज? जामून केलं, बरोबर. ज्याच्या हातात जामूनचं टोपलं त्या लोक म्हणते या या या, लहान पोराला तर भरवसाच नसते वाटून तिथूनच हाक मार ए जामूनवाली वाटतं आपण काय प्रतिष्ठित आहेत का आपलं लिडू वाढायला. तिथून हाक मारते जामून घेण्यासाठी. आणि ज्याच्या हातात जामून नाही त्याला लोक नुसते काही लोक उभे ना कारण बघून वाढ थोडं वाढ. त्याच्या हातात काहीच नाही जेवणारी म्हणजे ह्याला बाहेर काढायला म्हणजे मी फिरतो. अरे मोदी साहेबाचं नाव का घ्यायचं? मोदी साहेबाच्या हातात राम मंदिराचा गुलाबजामुन शिक्का केला लक्षात आणि काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ही राजनीती नाही, हे काय आहे? धर्मनीती आहे. गेली 700 वर्षाचा कलंक पुसून टाकण्याचं काम या भारतभूमीच्या भूमिपुत्राने केलं. हा तुमचा आमच्या सगळ्यांचा ज्वलंत स्वाभिमान, ज्वलंत स्वाभिमान. काय नियोजन आहे मला तिथलं? देशातून 4000 संत बोलवले. आमचं वारकरी मंडळाच्या रूपाने राष्ट्रीय लेवलचं नाव असल्यामुळं मला त्याने फोन केला. आम्ही पत्रिका द्यायला म्हणलं या तुमचं स्वागत आहे. आणि म्हणले आमची इच्छा आहे मला आई तुळजाभवानीला आमंत्रण देताना तुम्ही असावं. मी तिथं आलो. आई ते टीव्हीला बातमी घेऊन गेले, प्रतिक्रिया दिली, आम्हाला पत्रिका दिली. काय सोय? त्यांनी मला लिंक पाठवली. साहेब तुम्ही किती तारखेला निघणार, कोणत्या विमानात बसणार, किती वाजता गेला उतरणार, किती दिवस राहणार, परतीचं विमान तुमचं कधी आणि किती वाजता निघणार आहे. त्यांनी सांगितलं प्रत्येकाला विमानतळावर एक एक गाडी ठेवली त्यांनी. प्रत्येक संतांना जगाच्या पाठीवर साधू संतांचा जर अत्यंत चांगल्या पद्धतीने सन्मान या 20व्या शतकात 21व्या शतकात जर कुणी केला असेल तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी साहेब. आणि काय होतं इतके दिवस कार्यकर्ते काय नव्हते, ते करत नव्हते. आताच का सगळे कार्यकर्ते करायले? का मूळ गाणाराचं जर आपसूर लागलं तर सगळ्याचा स्वर जात असतो. तसं हे देशात देश चालवणारे मुख्य लोक होते, त्यांचा धर्म संस्कृतीची कधी स्वर लागला नाही. पण सगळे खालचे लोक आपसुरी होते. आता मोदी साहेब तुमचा लागला सूर, आता सगळ्यांनी मिशाल्या स्वरात सूर. तुम्हाला कोण करील कोण अलग एवढी विनंती करून साहेब खरे का कोण आहे? आता हे चुन्या लोकांना अडचण असते मला. त्यांना नाही आवडत, ह्यांना करतं हे गुपचूप करते. त्यांना माहिती आहे की वरचे बी शिंक सांभाळलं पाहिजे आणि खालचे बी गाडवे सांभाळलं पाहिजे, तरच आपलं तूप होईल, नाही तर होणार नाही. पण जनतेच्याही भावनेला आपण साथ दिली पाहिजे आणि नेतृत्वाचंही लक्ष केलं पाहिजे. पण आज तुमचं नशीबवान आहेत तुम्ही साहेब की आज वरचं नेतृत्व भारतीय संस्कृतीला मानणार आहे. पण तुमच्या मनातल्या भावना असलेल्या जनतेची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळते. तुम्हाला एक कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. सेवेला पूर्ण विराम देत असताना हे ठोपा रुक्मय झालं की फक्त काल्याचा श्लोक म्हणणारे हंड्या पुन्हा म्हणणारे आणि पुन्हा ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. आणि मग किरण महाराज आपल्या वैकुंठवासी महादेव नाना शिंदे नाना यांच्या रौप्य महोत्सव वर्षाच्या निमित्ताने पुढची भूमिका घेतील आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. तुम्हाला माऊली विनंती 22 जानेवारीला लक्षात सगळे लोक इथे येऊ शकत नाही, पण आपापल्या गावच्या मंदिरात आपापल्या गल्लीतल्या मंदिरात प्रभू रामचंद्राचा फोटो मांडा आणि काय करा तिथं पुष्पवृष्टी करा, हा महोत्सव साजरा करा. जर एखादा आजारी असेल, एखाद्याला मंदिरापर्यंत जाता येत नसेल तर नाही जाऊ द्या. तुम्ही सरकत तुमच्या देवघरात जा आणि तिथे प्रभू रामचंद्राचा जय जयकार करा. टीव्ही तर तुमच्या समोरच आहे आणि रामाला फुलं पुष्पवृष्टी करून हा आनंदोत्सव साजरा करा. एवढी माझी मी कळकळीची अशा प्रकारची विनंती करतो. झालेल्या सेवेला पूर्णविराम. आणि आमच्या सगळ्या काळकरी मंडळीला माझी विनंती, आता ह्यांनी जी संकल्प केला कुणी सोलापूरवासी लोकांनी सगळ्यांनी संकल्प केला, तुमच्या म्हणजे तुमचा चेहरा मला संदिग्ध दिसायला, तसं काही नाही. त्यांनी सर्वांनी संकल्प केला. मला जे
आपले मोहळचे फड महाराज वगैरे किरण महाराज सगळ्याशी आमची थोडीशी चर्चा आहे. मी मनानं म्हणत नाही आम्हाला, मला काय लक्षात चर्चा झाली. जरी अखिल भारतीय वारकरी मंडळाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत असलो तर आम्ही ह्यांच्या कामात काही हस्तक्षेप करत नाही. फक्त ह्यांनी संप्रदायाचं काम करावं. 2003 सालापासून साहेब आमच्या मंडळाची 1 रुपया सुद्धा सभासद घेत नसते. कोणाला फक्त आपापल्या भागात उत्कृष्ट काम करावं एवढीच विनंती असते. मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, सगळ्याला धन्यवाद देतो की या सगळ्यांनी संकल्प केलाय. काय केलाय? सगळ्यांनी संकल्प केलाय. काय केलाय? मुलीला रात्रभर जरी 10 गोष्टी सांगितल्या तरी गाडीत जाता जाता बाई सांगते, बाई लय भांडण नको सासूला, का तिला दम आहे, 2-4 दिवसात जाईल, कशात तुझ्या नादीला नवऱ्याला मी फडफड करू नको, लेकराला मारू नको, सासऱ्याला घरी बोलू नको. जाता जाता 4 गोष्टी सांगते. तेवढे जाता जाता मी 2दा-3दा तुम्हाला बसवलं. तुमच्या मनात एकच आहे की आम्ही 1 दिवसाची कमाई या सप्ताह समितीला देऊन पावती पाडणार आणि ही परंपरा आम्ही सोलापूरकर चालवणार. याबद्दल सगळ्यांनी टाळ वाजवून त्यांना धन्यवाद. शृंगवेत्रेचे कक्षे पामे पाणमसुन कवलम तत्फलानिंगुलेषु तिष्ठन् मध्ये सोपरि सुहृदो आशयन् नर्मविश्वे स्वर्गे लोके विशिति बहुजे यज्ञ उबाल केली कुंडली गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर आदरणीय मोठे बंधू प्रभाकरदादा बोलते महाराज यांनी मागच्या वर्षी आपल्याला प्रेरणा दिली. संत मानकुजी महाराज पांडुरंगाचे सिद्धेश्वराचे आशीर्वाद लाभले आणि या आपल्या भागाचं वैभव वारकरी संप्रदायातले आता आदर्श व्यक्तिमत्व जयवंत बोलते महाराज यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांना धन्यवाद देतो. आणि शेवटची गोष्ट तुम्हा सगळ्यांच्या चरणावर दंडवत घालतो. एवढा कार्यक्रम लांबला तरी आपण शांती ठेवून दिलं नाही. ते आहे सोलापूर, खऱ्या अर्थानं पंढरपूर आणि आमचा भरून येते ऊर. एवढा वेळ वाढला तरी कुणी केली नाही. कोण